आणि त्यांना अभिवादन करतो. इथून त्याची संस्काराची सुरुवात होते. आणि मग त्या क्लासमध्ये बसल्यानंतर अगोदर ध्यान, प्राणायाम आणि प्रार्थना होऊन मगच प्रत्यक्ष पुस्तकी शिक्षणाला सुरुवात होते. तर ह्याचे प्रयत्न आमच्या क्लासेसमध्ये मोठ्या प्रमाणात आता सुरू झालेले आहेत. 2-4 क्लास चालकांनी सुरू केल्यानंतर आता इतर अनेक क्लासेस संचालक प्रेरित होऊन त्यापासून आता ह्या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी आमचे क्लासेस तयार आहेत. आता आमच्या क्लासेसतर्फे, आमच्या क्लासेसच्या व्यवसायातर्फे आपल्या सर्वांना माहिती आहे की क्लासेसची सुरुवात ही आज झालेली नाही आहे. 50-60 वर्षांपासून क्लासेस सुरू आहेत. क्लासेस का सुरू होतात? सरकारी शिक्षणाचा कुठेतरी अभाव, दर्जा खालावल्यामुळे विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी आणि एक्स्ट्रा ज्ञानासाठी त्यांना आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अभ्यासाचा सराव होण्यासाठी क्लासेसची गरज पडते. जर आपण म्हणतो की आपण अनेक आपल्या शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये शिकतो, त्याच्याबद्दल आपल्याला आपुलकी असते, माया वाटते, प्रेम वाटतं. आपल्या ज्या शाळेमध्ये आपण शिकलो तिच्याकडे त्या शाळेमध्ये आपण नेहमी जातो, तिथल्या शिक्षकांना मानतो आणि मग म्हणत असतो की शाळांनी माझ्यावरती खूप चांगले संस्कार केले. तर शाळा माझी आई स्वरूप आहे. घरी आई जशी संस्कार करते तशी शाळा पण आमची संस्कार करायची, म्हणून शाळा ही आमची आई आहे असं लोक म्हणायचे. परंतु अलीकडे तुम्हाला माहिती आहे की शाळा झाल्यानंतर विद्यार्थ्याला एक्स्ट्रा त्या ठिकाणी अभ्यासासाठी क्लासेस लावावे लागतात. आणि मग आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या घरामध्ये 2 प्रेमाची माणसं असतात. एक असते आई आणि दुसरी असते मावशी. आईने जर आपल्याला शिक्षा केली तर आपण रडत रडत मावशीकडे जातो आणि मावशीचं प्रेम आपल्याला मिळतं. शाळा ही जर आई असेल तर आजच्या युगामध्ये क्लासेस ही त्या विद्यार्थ्याची मावशी आहे. कारण तिथे जे कमी पडतं त्याला तो त्या या मावशीमध्ये शोधतो आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्रात, भारतात, संपूर्ण देशामध्ये क्लासेसची ही व्यवस्था आहे. काही त्रुटी, काही समाजविघातक कामं करणारे लोक प्रत्येक क्षेत्रात असतात, तसे ह्या क्षेत्रातही आहेत. परंतु त्यांना त्यांच्या थोड्याशा त्या लोकांकडे दुर्लक्ष केलं तर बाकीचे सर्व शिक्षक हे आहेत, हाडाचे शिक्षक आहेत, ते विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबर संस्कारही करतात. आणि म्हणून या पुढील काळामध्ये आपल्या संस्थेने जो एक विडा उचललेला आहे, तुमचं जे उद्दिष्ट आहे की शिक्षण हे भारतीय संस्कृतीवरती आधारित असावं, तरी ही कल्पना अत्यंत सुंदर आहे आणि आपली ही कल्पना आम्ही पुढे नेण्याचं काम आमच्या असोसिएशनतर्फे निश्चित नेऊ अशी मी आपल्याला ग्वाही देतो. धन्यवाद सर. धर्मरक्षति रक्षितः, आपल्या देशाची संस्कृती आणि आपल्या धर्माचं रक्षण करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. त्यासाठी आम्ही वाटचाल करत आहोत. आपल्यासारख्या वंदनीय गुरुजनांचे आशीर्वाद आम्हाला सातत्याने लाभत आहेत, लाभले आहेत आणि लाभणार आहेत. या वर्षीपासनं जे या उपक्रमामध्ये सहभागी होतील, गुरुकुल शिक्षण प्रणालीमध्ये सहभागी होतील, ए फॉर ॲपलच्या ऐवजी ए फॉर अर्जुन आणि बी फॉर बलराम, जे आपल्या प्रायमरी स्कूलमध्ये जे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिकवतील, येत्या 5 सप्टेंबरला जागतिक शिक्षण दिनाच्या दिवशी समाजरत्न आदर्श शिक्षक सन्मान सोहळ्याने आम्ही त्यांना सन्मानित करू. सदर कार्यक्रमाचे कसल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही, कारण तुम्ही जे ज्ञानदानाचं कार्य आमच्यासोबत मिळून करत आहात तीच आमची शुल्क असेल. आपण दोघेही इथे आलात, आपला अनमोल वेळ दिला आणि जे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे त्या अभियानामध्ये आमच्या पाठीशी जोडीला उभे राहिलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.